ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय राम. Oleh, muito bem. Já está, mas está. Vou tomar banho. Vamos, sério.
Gol, 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 gol.
विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल पंढरीचा पांडुरंगा हरि ओम विठ्ठल पंढरीचा पांडुरंगा हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठल पंढरीचा पांडुरंगा हरि विठ्ठल पंढरीचा पांडुरंगा हरि ओम विठ्ठल हातामध्ये टाळ घ्या खांद्यावर विणा घ्या 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 पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी पाऊस पडला चिखल झाला बिलारीचा विना पाऊस पडला चिखल झाला बिलारीचा विना बिलारीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं बिलारीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं बिलारीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं बिलारीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं
कामाचे काळ्या कांद्यावरती आजा पंढरीला जाऊया नाचत नाचत पंढरीला जाऊया विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल साधू संत यशोमती काळीकडे चरित्रे या लोकांच्या प्रबोधन देखीलचा 20 रुपये 21 रुपये 51 रुपये श्रमकाम चाले कृषिकाम चाले आपल्या आवडत एक मानून जेव्हा 20 रुपये 21 रुपये 51 रुपये अब्दुल कांदे मांडवली या लोकांना आलेले अरे काका पुढे नंतर मारा
आहे ना तर खरंच पंढरपूरला वेळ काढून आलं पाहिजे बरं का, कारण असं घाई गडबडीत येऊन जमणार नाही भगवंताला जाणण्यासाठी. बघा आता या ठिकाणी आरती होणार आहे सुंदर भगवंताची संध्याकाळची आरती असते. तर आपण फार भाग्यशाली आहे की आरतीच्या आधी येऊन पोहोचलेला या ठिकाणी. म्हणताले माझ्याकडे सेटा मग बरेच दिवस नाव रावलं काय होतंय का तू रावलं चला म्हणे ते काय गेलो होतो कोणतं गाणी काय गेलो काढला आहे माऊली बंद चाय जावं हे काय ना उपाशी नीट बीट सगळे व्हडले देऊन लागले ते पहिले मुखार सामके मुखार वयता एकदम म्हाका 200 रुपया चड घेवपा मेळटले एवढी घेतलं मागीर वयतले कशें वयता तोंड आज एखादे लोक पास आहेत तो उपास या लक्ष्मीबाई सुरेश गुडा
पश्चिम गेटच्या सवयीचे आपल्या घरचे वाट पाहता. माहितीये का तुम्हाला? नाही माहिती आहे, एवढं माहिती आहे. पण यांना एवढं तरी माहिती आहे, बाकी पण माहित नाही. बऱ्याच जणांना माहित नाही. पांडुरंगाच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे की नाही? आली माहिती पाहिजे तुम्हाला. असू दे, आपल्याला काय करायचं, पिंड करणार काय असो, असं काय माहितीये का? माहिती पण वेळ लागेल ना भरपूर. एकदा भगवान शंकरांनी ठरवलं की आषाढी वारीला जायचं. कुठं जायचं? आषाढी वारीला. कैलासावरून वारी निघालेली आहे आणि त्यांच्या बरोबर सगळा परिवार आहे. तुमचा परिवार आलाय का? एकटं झालाय तुम्ही बघा. आलाय मग. तर भगवान शंकराचं कोण कोण आहे परिवारामध्ये? पार्वती माता आहे, गणेशजी आहे, नंदी आहे, सगळे आलेले आहेत. आणि ज्या वेळेला आले त्यावेळेला या ठिकाणी उतरले. पद्मावती मंदिर माहितीये का आपल्याला? पंढरपूर मध्ये आहे. नाही माहिती? कसं सांगणार मी तुम्हाला कुठे आहे ते? एसटी स्टँडच्या पुढे आहे पद्मावती मंदिर, रेल्वे स्टेशन कडे. पार्वती माता थांबली, तर कंटाळी होती प्रवास करून, थोडं थांबले तिथे. पुढे पोहोचून राहिलं. भगवान गणेश, शंकर आणि गणेशजी नंदीवर बसून आलेले आहे तिकडे पुढे. आणि आल्यानंतर नंदीवर फार कंटाळा आणि नंदी तिथे बसलेला आहे पंढरपूरमध्ये. तर आपण जर महादेवमध्ये गेला, इथून पुंडलिकातून पुढे गेला, तिथे नंदी बसलेला आहे. कुठं माहितीये का? मंदिरापुढे दक्षिणमुखी मारुती आहे बघा, तिथे मारुतीच्या मंदिरापुढे नंदी असतो का? व इथे आहे, नंदी आहे. आणि मग राहिलं कोण? लोक राहिले, भगवान शंकर आणि गणेशजी. दोघ जण गेले. गणेशजी एवढं मोठं आहे त्यांचं, दरवाजा छोटा रंगाचा, त्यामुळे आतच जाईल. दरवाज्यात बसलेले गणपती बघितलं का तुम्ही? तुम्ही कधी मुखदर्शनाच्या रांगेतनं गेला की लक्षात येईल तुमच्या, मोठं गणपती आहे. आणि मग पुढे कोण राहिलं? मग शेवटी कोण राहिलं? शंकर राहिले. भगवान शंकर गेले आर मध्ये, पंढरनाथांची भेट घेतली आणि त्यांनी पाहिलं गर्भगृह किती छोटा गेलं त्यांचं. आणि भगवंतच कसे तर उभे राहिले. आणि त्यांनी बघितलं की सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर, नामदेव, मुक्ताबाई भगवंताच्या अंगा खांद्यावर बसलेले आहेत. विठुला झाले कुरवा संगे मेळा, सगळे गोपाळ बसलेले आहेत. महादेव वैष्णवांमध्ये श्रेष्ठ महादेव आहे आणि त्यांना जागाच नाही बसायला. आणि विठ्ठलाचे पी आहेत. काय करायचं? ते म्हणले मलाही थोडी जागा द्या. पंढरीनाथ म्हणाले तुम्हाला जागा नाही म्हटले, कारण सगळे बसलेले आहेत खांद्यावर, अंगावर, तुम्ही कुठे बसणार? तर भगवंताने डोक्यावर जागा शिल्लक आहे म्हणून महादेव धारण केला. तर जो सर्वात शुद्ध असतो त्याला डोक्यावर धारण करतात. म्हणून आपण सुद्धा शुद्ध झालं पाहिजे. भगवंत डोक्यावर घेऊन मिरवतील आपल्याला. असे भगवंत दयामय आहेत, कृपाळू आहेत. तर ही जी माहिती आहे आपल्याला सगळी माहिती पाहिजे की पंढरपूरला आल्यानंतर काय कसं महात्म्य आहे. पण आता सगळं सांगू शकत नाही मी इथे, कारण तुम्हाला एक गडबड असणार आहे, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये सगळी माहिती आहे. भगवंतांनी कमरेवरच हात का ठेवलेले आहेत, त्यांच्या हातमध्ये काय आहे, भगवंत विटेवर पाहिले की वीट आहे. हे वीट पण एक देवता आहे, इंद्र आहे. इंद्र त्याचा त्याने पाप केलं होतं म्हणून त्याला शाप भेटला होता इंद्राला. हे पण आहे, लोकतीर्थ आहे. चंद्रभागा नदी कशी प्रकट झाली, भीमा नदी, तिला नाव का पडलं भीमा, त्या सगळ्यांची उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत. हा ग्रंथ कुठे बाहेर भेटत नाही. आमचे गुरु महाराज लोकनाथ स्वामी महाराज यांनी हा ग्रंथ लिखाण केलेला आहे. स्कंद पुराण, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सर्वांचे अभंग यामध्ये संकलित आहेत. तर जेव्हा होणार अर्थ ह्या आकडीला नाही होणार, कारण तुम्हाला माहिती नाही बऱ्याच गोष्टी पांडुरंगाबद्दल. तर हा ग्रंथ प्रत्येक घरामध्ये पोहोचावा ही आमची अपेक्षा आहे. आणि हा ग्रंथ मोफत आहे सर्वांसाठी आज दिंडी निमित्त. टाळी वाजवा की राव. किंमत नाहीये, फक्त आपण सगळ्यांना देऊ तर शकत नाही एवढा. तर आपण एक कंडिशन ठेवले, जे फक्त अन्नदान करतोय त्यांना आम्ही हा ग्रंथ मोफत देतोय. तुम्ही काही अन्नदान करू शकताय आणि ग्रंथ प्राप्त करू शकताय. दान केलं तर हा ग्रंथ आहे, कोणी जास्त दान केलं तर अजून गीता ग्रंथ आहे. गीता हा ग्रंथ करा घरामध्ये,
काय म्हणले करी सर्व खंड चिंतन विभाजले तरी गीता पाहिजे. कोणी गीता घ्या, कोणी हा ग्रंथ घ्या आणि आपला या सफल करा. काही गॅरंटी नाही, पण हा ग्रंथ जन्मजन्मांतर राहणार आहे. इकडे आणि आपला आहे आपला अंगणात आणि ग्रंथही होते. हरे कृष्ण. मन समाधान आहे. आता आपण पायरीच्या पाया पडलो. होय होय पाय ते पण काय आत मिळत नाही आपल्याला, नुसतं त्याच्या जवळ जायचं. तिथे मानकर काका थांबले. कशाला थांबले कोणाचं होते ना म्हणलं तुम्ही कशाला गडबडी नामी याच्या पुढे जन्म आमचं त्यांना काय सांगायचं, इकडच्या साईडला थांबायला पाहिजे, डाव्या साईडला त्यांचं दुकान आहे तिथे. दुकान आहे तिथं इकडच्या साईडला थांबायला सांगायचं. बघूया कुठे. मी म्हणलं मी जातो कळायला काय बोलताय काय नाही पण काय म्हणलं जाऊच लागा. तर भगवान म्हणतात मला जेवायला सुद्धा नको, वेळ नाही माझ्याकडे, मला फक्त काय करायचं आहे, माझ्या आलेल्या या वारकरी भक्तांना दर्शन द्यायचं आहे. त्यासाठी मी प्रसिद्ध आहे पंढरपुरामध्ये. हा मला खायचं आहे तर मी जगन्नाथपूरला जाईल. जगन्नाथपूर माहिती आहे का? तिकडे जगन्नाथ भगवंत तेच आहेत विठ्ठल, नुसते खात असतात दिवसभर, टनानी खातात टनानी. आणि व्यापार करायचा तर भगवंत कुठे जातात? बालाजी, व्यंकटरमणा, बालाजीला जातात. तेच भगवंत विठ्ठल लीला करायची आहे तर कुठे जातात माहितीये का? वृंदावनला. वृंदावनामध्ये गोपी बरोबर नृत्य करतात, रासलीला करतात भगवंत. तेच भगवंत तपस्या करायला कुठे जातात विठ्ठल माहितीये का? कुणाला पाठीवाला कुठे माहित नाही, तुम्हाला माहित नाही. कसं होणार आहे तेव्हा आपलं? बद्रीनाथ. हा बरोबर सांगितलं, टाळ्या वगैरे. हेच विठ्ठल तपस्या करायला बद्रीनाथ मध्ये जातात. बद्रीनाथ भगवान की. आणि हेच विठ्ठल झोपण्यासाठी कुठं जातात सांगा बरं? कोण सांगताय लोक? गोविंद नाही, श्रीरंगम. श्रीरंगम माहितीये का तुम्हाला? श्रीरंगम कुठे आहे? तामिळनाडू मध्ये. भगवान झोपलेले आहेत तिकडे, झोपण्यासाठी भगवान तिकडे आता. हे सगळं माहित पाहिजे आपल्याला, नाहीतर आपण नुसतं वारीला येणार, बुक्का चिरमध्ये गोळा करणार, साबणा लावून आंघोळ करणार चंद्रभागेमध्ये आणि पुण्य कमवायला येणार, पाप घेऊन जाणार. बरोबर की नाही? तर आपल्याला घराघरामध्ये हे ज्ञान पोहोचावं भगवंतांचं. भगवंत विठ्ठल कसे उभा आहे, त्यांनी कमरेवर हात का ठेवलेले आहे, कानामध्ये काय धारण केले, डोक्यावर काय धारण केले, भगवंतांची पूजा, भगवंताला काय विशेष आवडतं, हे सगळं महात्म्य या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथाचं नाव आहे भ्रो वैकुंठ पंढरपूर. काय नाव आहे? भ्रो वैकुंठ पंढरपूर. हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरामध्ये जावा अशी आमची इच्छा आहे. आणि हा ग्रंथ आज आम्ही तुम्हाला मोफत देणार आहे. कसा? टाळ्या वाजला की जाऊ फुकट म्हणलं टाळ्या पण फुकट आहे. सर्वांना भेटणार आहे, पण सर्वांना देशामध्ये लाखो ग्रंथ लागतील. म्हणजे कंडिशन ठेवलेली आहे, जे कोणी अन्नदान करतात, आज पवित्र एकादशी आहे, त्यांना मोफत मंदिराच्या वतीने हा ग्रंथ बाहेर भेटत नाही. आमच्या गुरु महाराजांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये डिटेल वर्णन आहे सगळं पंढरपूरचं, आपण अवश्य घेऊन जावा. तर पंढरपूरचं हे वर्णन जे कोणी शुभ कार्यासाठी यथाशक्ती दान करून स्वतःचे जीवन सफल करून घ्यावे. ततो निवृत्त अयतः पश्यन् भीमरथी तटे विभुजं विठ्ठलं मुक्ती प्रदायकम्. अत्यंत सुंदर अशा भीमादेवीच्या काठावर निवास करणारे विभूज भगवंतांच्या मंदिर नवनिर्माण करण्यामध्ये मदत केल्यानंतर आपल्या सर्व जन्माला या माऊली या भगवंतांच्या नवनिर्माण मंदिर कार्यामध्ये मदत करा.
तुमच्या शेअरच्या चला झालं की